रोज सकाळी सकाळी वाजणारा भोंगा अशी ज्यांच्यावरती टीका होते ते संजय राऊत यांच्याबद्दल एक मोठी बातमी बाहेर येते. खरं तर संजय राऊत हे आता फक्त शिवसेनेचे खासदार किंवा राज्यसभेचे सदस्य म्हणून राहिलेले नाही, तर सकाळी सकाळी सरकारने केलेल्या कामांवर प्रश्न उचलून परखडपणे बोलणारे संजय राऊत सरकारची डोकेदुखी ठरलेत. मात्र सतत बोलणारे संजय राऊत आता 2 महिन्यांसाठी शांत होणार आहेत. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पण या निमित्ताने सरकार निश्वास सोडेल का असा प्रश्न उपस्थित होतोय. हेच संजय राऊत सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. मात्र एवढ्या मोठ्या वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक राजकारणात उतरून खासदारकीचं पद भूषवतो, सरकारवर सतत टीका करतो. प्रकरण कुठलंही असू देत, पावसापासून कर्जमाफीपर्यंत तर थेट वोट चोरीपासून ते नेत्यांचे पक्षप्रवेश रखडल्यापर्यंत सगळ्याच प्रकरणांमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या आणि काही वेळा वादग्रस्त देखील ठरल्यात. याच संजय राऊतांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, कुठकुठल्या प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आणि त्यातून त्यांची भूमिका कशी उपयुक्त ठरली, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. खरं तर रोज सकाळी सकाळी सरकारच्या कामावरती प्रश्न उचलणारे नेते म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची ओळख बनली आहे. पण आता त्यांची सार्वजनिक आयुष्यापासून 2 महिने दूर राहण्याचं ठरवलंय. त्यांच्या प्रकृतीबद्दल गंभीर माहिती समोर येते. काही दिवसांपूर्वी त्यांना मुलुंडच्या फॉर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना घशाचा त्रास होतोय असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता त्यांची परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याचं कळतंय. पुढे त्यांच्या प्रकृतीत काय बदल होतील हे तर कळेलच. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक आयुष्यापासून 2 महिने दूर राहतील असं एका पत्राद्वारे कळवलं, ज्यात त्यांनी लिहिलं होतं, सर्व मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती. जय महाराष्ट्र. आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत. मी त्यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं व गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होईल. साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या, असं त्यांचं पत्र बाहेर येताच सत्ताधारी पक्षांनी निश्वास सोडला असेल असं अनेक माध्यमांनी मत मांडलं. त्यामुळे आता रोज सकाळी सकाळी जे संजय राऊत माध्यमांमध्ये येऊन सरकारसमोर जे प्रश्न मांडायचे ते काही काळापुरता का होईना बंद होईल आणि संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे ते पुन्हा नव्या जोमात परत येणार आहे. त्यावेळेस हे 2 महिने सरकार शांततेत आनंद घेईल की 2 महिन्यांनी ते परत येतील या गोष्टीची चिंता करेल, अशा पद्धतीची टीका जनतेकडून सरकारवरती केली जाते. त्यामुळे संजय राऊत यांनी जे 2 महिने माध्यमांमध्ये दिसायचं नाही हा निर्णय घेतला, तो सगळ्यांनाच धडकी भरवणारा होता. मात्र हेच संजय राऊत ठाकरे कुटुंबाशी निष्ठावंत असलेले आणि शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या खासदारकीची सुरुवात कशी झाली, कोणकोणते पद त्यांनी भूषवलं, कोणकोणते प्रश्न मांडले आणि कोणकोणत्या प्रकरणात त्यांना यश मिळालं याबद्दल देखील आपण बोलूया. तर ठाकरे गटाचे खासदार आणि ठाकरे गटाकडून सतत भाष्य करणारे संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 ला अलिबाग, जिल्हा रायगड येथे झाला. महाविद्यालयीन काळात बीकॉम केलं. त्यावेळी त्यांचा भाऊ सुनील राऊत यांनी राजकारणात प्रवेश केला होता. बीकॉम झाल्यानंतर त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिक या साप्ताहिकेमध्ये काम केल्यानंतर लोकप्रभामध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून देखील त्यांनी काम केलं. पत्रकारितेतली त्यांची चांगली कामगिरी त्यांना पुढे घेऊन गेली आणि नंतर त्यांनी सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून पद भूषवलं. त्यांचा राजकीय प्रवास 2004 मध्ये सुरू झाला. थेट महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य म्हणून पदार्पण केलं आणि सलग इतक्या वर्षांपासून राज्यसभेत काम करतात. हळूहळू ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ता आणि नेते म्हणून समोर येऊ लागले, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं स्थान मजबूत झालं. कारण त्यांच्याकडे पक्षामार्फत किंवा स्वतःच्या राजकीय भविष्याला पुढे नेण्यासाठी फक्त एकच काम होतं, ते म्हणजे सरकारवरती आणि सरकारच्या कार्यावरती टीका करणं, असं विरोधी पक्षनेते नेहमी म्हणतात. आता ही झाली संजय राऊत यांची वैयक्तिक माहिती. मात्र राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक अशा प्रकरणांमध्ये प्रश्न उचलले, ज्यामुळे त्यांची भूमिका ही वादग्रस्तही राहिली आणि अनेकदा त्यांनी उचललेले प्रश्न उपयुक्तही ठरले. त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. संजय राऊत हे राजकारणात टोकदार भाषेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची वक्तृत्व शैली स्पष्ट, थेट आणि कधी कधी आक्रमक असते. त्यामुळे त्यांच्या अनेक विधानांमुळे मोठे राजकीय वाद झालेत. 2022 साली शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगवेगळे झाले. त्यावेळी संजय राऊत हे उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते म्हणून आघाडीवर होते. तेव्हा त्यांनी बंडखोर आमदारांवर ते जिवंत आहेत पण त्यांचा आत्मा मरून गेला आहे, हे पैशासाठी विकले गेले आहेत, अशा प्रकारची जे विधानं केली ते विधानं महाराष्ट्रात मोठ्या चर्चेचा विषय ठरलंय. तसंच 2023-24 दरम्यान शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला. त्यांनी जाहीरपणे म्हटलं की भारताचा निवडणूक आयोग आता मोदी शहा यांचं कार्यालय बनलंय. हे विधान भाजपचा अपमान करणारं ठरलं, असं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं. सोबतच 2023 मध्ये त्यांनी दावा केला की महाराष्ट्रातील 4 मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकलेत आणि त्याबाबत चौकशी व्हायला हवी. त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या विधानाला बिनबुडाचे आणि लोकांचे दिशाभूल करणारे असं म्हटलं. पण राऊत यांनी असं म्हटलं की त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि ते योग्य वेळी उघड करतील. त्या विधानामुळे माध्यमांमध्ये खळबळ उडाली.
अशा अनेक वादग्रस्त विधान त्यांनी केले, ज्यामुळे त्यांची भूमिका ही स्पष्ट वक्ते अशी झाली. सोबतच काही प्रकरणात ते यशस्वी देखील झाले. त्यांची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्यांची सुरुवात झाली होती ती 1990 पासून. राऊत हे तेव्हापासून बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी सामना या पक्षाच्या मुखपत्राचे संपादक म्हणून काम करताना पक्षाची विचारधारणा लोकांपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली. बाळासाहेब ठाकरेंची फटकेबाजी मारणारी आणि त्याच वेळी बोचकारे काढणारी अशी मार्मिक शैली होती, ती राऊत यांनी तंतोतंत आत्मसात केली. राऊत त्यांच्या शैलीशी इतके एकरूप झाले की बाळासाहेब बोलतात तसं राऊत लिहितात, की संजय राऊत लिहितात तसं बाळासाहेब बोलतात, असा प्रश्न वाचकांना पेचात पाडत होता. संजय राऊत यांनी बाळासाहेबांवर चांगलीच छाप पाडली होती त्यांच्या कामामुळे. अर्थातच बाळासाहेबांना ते फार आवडायचे. 2004 साली ते प्रथम राज्यसभेवर गेले. त्यानंतर सलग कार्यकाळामध्ये त्यांनी विविध समित्यांवर काम केलं. विशेषतः माहिती प्रसारण, गृहविशेषक आणि उद्योग विकास संबंधित समितीवर त्यांनी संसदेत महाराष्ट्राशी निगडीत प्रश्न, विशेषतः मुंबईतील पायाभूत सुविधा, गिरणी कामगार, मराठी भाषेचे संवर्धन आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. 2019 मध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. या आघाडीच्या स्थापनेत आणि समन्वयात संजय राऊत हे प्रमुख मध्यस्थ होते. त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या प्रतिनिधींमध्ये संवाद साधून ही आघाडी अस्तित्वात आणली. हा त्यांचा राजकीय मास्टर स्ट्रोक मानला जातो, कारण त्यामुळे शिवसेनेने प्रथमच भाजपपासून पूर्ण विभक्त होऊन सत्ता हस्तगत केली आणि त्यात संजय राऊत यांची चित्रपटसृष्टीतही चर्चा रंगली. कारण 2019 मध्ये आलेल्या ठाकरे या बायोपिक चित्रपटाची कथा संजय राऊत यांनी लिहिली. हा चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित होता आणि नवनवीन कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी यात मुख्य भूमिका केली. संजय राऊत यांनी हा चित्रपट तयार करताना बाळासाहेबांचे खरे व्यक्तिमत्व दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतः म्हटले की हा चित्रपट केवळ गौरवगीत नाही, तर एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. या चित्रपटामुळे त्यांना लेखक आणि निर्माते म्हणून ओळख देखील मिळाली. याच संजय राऊतांना शिवसेनेने सामनाचे संपूर्ण अधिकार त्यांच्या हातात दिलेले आहेत. कोणत्याही पक्षात कुणी काय बोलायचं याचा एक सिद्धांत असतो. त्यामुळे परिस्थिती ओळखून त्यानुसार संजय राऊत त्यांची भूमिका वठवतात. जी गोष्ट बाळासाहेबांनी केली नव्हती ती गोष्ट उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपच्या विरोधात लिहिलेल्या अग्रलेखावरून वाद झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ते सामनाचं मत असल्याचं स्पष्ट सांगितलं. दीर्घकाळापासून अशी भूमिका पक्षाचा पाठिंबा असल्याशिवाय घेणं अवघड असतं. त्यामुळे परिस्थितीची, काळाची गरज ओळखून ते पक्षासाठी भूमिका घेतात. हे पक्षाला माहितीच आहे. सध्या प्रमुख नेत्यांच्या फळीत त्यांचा समावेश होतो. संजय राऊत यांनी सामनातील भूमिका काहीही असली तरी पक्ष त्यांच्या विरोधात काहीही बोलल्याचं कधीही आठवत नाही. संजय राऊत यांची नाशिकचा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांना संघटना बांधणीमध्ये अपयश आलं. तरीही शिवसेनेनं संघटनेत त्यांना महत्वाचं स्थान दिलं. राज्यसभेची खासदारकी दिली. अर्थातच त्यामागे मातोश्रीवर त्यांचा असलेला ऍक्सेस हे महत्वाचं कारण आहे. दुसरं म्हणजे राऊत माध्यमांमध्येही आहेत. अनेकदा सामनामधून किंवा मीडियासमोर उद्धव ठाकरे जे काही थेट बोलू शकत नाही ते संजय राऊतांच्या माध्यमातून बोललं जातं. सामनामधून पीक विमा, कर्जमाफी, जीएसटी, नोटबंदी सारख्या अनेक विषयांवर सरकार विरोधी भूमिका घेण्यात आली होती. याच कारणासाठी संजय राऊत हे पक्ष संघटनेत आपलं स्थान टिकवून आहेत. 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीला बहुमत असतानाही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या प्लॅनमध्ये संजय राऊतांची महत्वाची भूमिका होती. कदाचित शरद पवार यांच्या बरोबर किंगमेकर म्हणून संजय राऊत यांचं नाव उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यास घ्यावा लागेल एवढं महत्वाचं होतं. भाजपपासून उद्धव ठाकरेंना दूर नेऊन काँग्रेसच्या गोटात नेऊन बसवण्याचं काम ज्या मंडळींनी केलं त्यात संजय राऊत हे महत्वाचं नाव आहे. आपल्या शैलीने शिवसैनिकांना खिळवून ठेवणारा हा शिवसेनेचा नेता काही दिवस शांत असणारे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक होत असताना संजय राऊत यांना सार्वजनिक जीवनातून काही दिवस दूर राहावं लागतंय. याच्यात काही राजकारण लपलेलं आहे का, हेच बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. बाकी तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.